रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी नवरात्री महोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। यामध्ये रिसोड शहरातील व रिसोड तालुक्यातील सर्व नवरात्री उत्सवांचे पदाधिकारी उपस्थित होते। सोबत शांतता कमिटीचे ही पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वरजी चव्हाण साहेब यांनी सर्व नवरात्री महोत्सव मंडळ यांना सूचना दिल्या। त्यामध्ये त्यांनी सर्वांना सांगितलं की त्यांच्या साऊंडचा आवाज हा डिसिबल मध्ये असला पाहिजे। कोणतेही हत्यार भले तलवार ढाल हे तिथे वापरू नका। जास्त आवाजात गाणे त्या ठिकाणी घेऊ नका। त्या ठिकाणी महिला व मुली यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घ्या। 9 दिवस देवीची आरती ही महिलांच्या हाताने करा। मिरवणूक मध्ये डीजे वाजू नका। बिडलावा कोणतेही आक्षेपार्ह स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवू नका, जेणेकरून समाजामध्ये ट्रेड निर्माण होईल व नवरात्र मिरवणूक ही शांततेत पार पाडा। नवरात्रामध्ये 9 दिवस हे आपले दैवत देवीचे असते आणि त्यांची आराधना केल्याने सुखसमृद्धी लाभते। दुसऱ्याच्या सुखात जगायला शिका, त्यावेळेसच नवरात्रीची पूजा सफल होते। जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत व त्यासोबत तुमचीही मदत असणे गरजेचे आहे। हा संदेश रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण साहेब यांनी सर्व मंडळांना दिला। पाहत रहा महाराष्ट्र मीडिया, कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत। सुरक्षित ठेवायचे ते तुम्ही एकदा त्याला ऐकता पुन्हा तो आवाज काय होत नाही। त्याच्यामुळे मी त्या बाबतीत काय करतो असं कोणतेही त्याबद्दल गुन्हा याचं लक्ष घ्यायचं। दुसरी गोष्ट आपल्याला ते सवय आहे तलवारी किंवा भाले लावायचे दिले हे सगळं बंद आहे। कलेक्टर आणि दादाचे आदेश आता पण निघते पोस्टर किंवा आक्षेपार्ह गाणे देवीजवळ याच्यात वाजवणार नाही। देवीजवळ मोठे बॉक्स किंवा हे नाही, छोटा बॉक्स तुमच्या आरतीपुरता भरपूर आहे। मंदिरात जर आता त्यांच्या याच्यापुरतं आरतीपुरतं किंवा त्यांच्या हरिपाठपुरतं ठेवतायत, मस्जिदमध्ये जर त्या नमाजपुरतं तेवढं खाली ठेवतायत, तर ते आपण ते जर एवढे मोठे धर्मगुरू त्यांनाही समजते ते ऐकतात, तर तुम्ही का नाही? तुम्ही देवीजवळचा लाऊडस्पीकर हा आवाज आपल्या डेसिबलपेक्षा कमी असावा आणि दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि तुम्ही 9 दिवस जरी आराधना आणि पूजा केली, दुसऱ्याला त्रास होत असेल त्या पूजेवर पाणी फिरले जाते, काही फायदा नाही। आणि यावेळेस हा एक संकल्प करा की यावेळेस देवीमध्ये आपण फक्त काम करायचंय, पण सहभाग महिलांचा आणि मुलींचा जास्त असला पाहिजे। त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवा, त्यांच्यासाठी काही संगीत खुर्ची असेल, काही ज्याचं काय असेल त्या गोष्टी करा की ज्या आपल्या संस्कृतीला आणि मंडळाला शोभल्या पाहिजे। अशा गोष्टी तिथं ठेवा, रांगोळी स्पर्धा ठेवा आणि त्यांना 9 दिवस सहभागी राहा। आणि मला तरी वाटते की 9 दिवस जेव्हा तुम्ही मंडळाची आरती घेत असाल तर महिलांच्याच हाताने जास्तीत जास्त आरत्या होतील। आपल्याच घरातल्या महिला त्यांच्या घरच्या महिला आरत्या करतील, त्यांच्या घरची महिला असं करा आणि त्यांना समोर आणा आणि त्यांना आरती करू द्या आणि त्यांना सहभागी होऊ द्या। त्यामुळे यावेळेस असं करा की महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्याला सकाळ संध्याकाळची आरती सुद्धा त्यांच्याच हस्ते जास्तीत, म्हणजे जेव्हा आता शक्य नाही किंवा उशीर झाला तेव्हा तुम्ही करू शकता, पण इतर वेळी महिलाच राहिल्या पाहिजे। लवकर बीपी किंवा अटॅकची शिकायत आणून घ्यायची। आपल्या